उसकी तरफ है। कहती है ना, हारते हारते जीतने की भी आदत हो जाती है, तो उसी तरह से मैच खेलते खेलते भूलने की भी आदत हो जाती है। और अगला मैच आ रहा है भाई रप अप टॉप। आज नजदीक टीम लेके बात करेंगे, आज MRDC तलोजा की बात करेंगे। खास केमिकल आपको दिखेगा, तैश नैश करेगा एक खिलाड़ी यहाँ से। बाली भाई से स्वागत है आपका भी। थँक्यू बाबूशा। मॅच जिंकली आहे देवीचा पारा टीमने 5 बॉल 0 धावसंख्येवरून। जो स्कोर कार्ड आपण पाहिला 67 धावसंख्येचा आणि अगदी आपण पाहिलं तर 7 धावसंख्येने पराभूत केलं बलाढ्याच्या डोंगराचा पारा टीमला। दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक पुढील स्पर्धेसाठी पुढे पाहण्यासाठी। मॅच एन्जॉय करत आहात। सन्माननीय मच्छिंद्र पाटील यांच्या संकल्पनेतून परी 11 साई स्पोर्ट ग्रामस्थ मंडळ तोंडरे आयोजित साई चषक 2025 हे पर्व आपण पाहतो। डे नाईटच्या पर्वामध्ये आपण पाहिलं तर पहिली मॅच जिंकली आहे क्रियांश 11 देवीचा पारा टीमने। दुसरी मॅच आपल्या भेटीशी येत आहे, आपण पाहू शकाल स्मिरांश 11 दोस्ती स्पोर्ट तोंडरे विपक्ष स्वर 11 वाबंजे या टीममध्ये। सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झालेली आहे। पहिला बॉल फेकला जाईल अगदी आपण पाहिलं तर दुसऱ्या मॅचचा 6:05 पहिला बॉल पहिल्याच बॉलला टोलवला आहे, झेल होण्याचा संभव आणि इथे मात्र झेल खाली क्षेत्ररक्षक अचूक झेल टिपला गेलाय। पहिल्या गड्याचं या ठिकाणी पतन होत असताना दोन्ही टीमला लागलाय पहिला आदरा। सारख्या बलाढ्य टीम समोर आम्हाला खेळण्याचं भाग्य या ठिकाणी मिळालं। एक चांगला खेळाचं प्रदर्शन आमच्या माध्यमातून पाहायला मिळू शकेल ही त्यांनी कमिटमेंट केलेली आहे। पुढचा बॉल सोनलसाठी पहिल्याच बॉलवरती या ठिकाणी खेळायचा होता क्षेत्ररक्षक आपण यष्टिरक्षक आपण पाहिला, त्याच्या हातामध्ये चेंडू घुसावला आणि तेजस मुकादम गोलंदाजीला आला असताना ही गोलंदाजी आपण पाहिली आहे। खऱ्या अर्थाने पहिल्या बॉलवरती सफलता मिळाली आहे आणि दुसऱ्या बॉलवरती लगेचच मात्र निर्धाव चेंडू फेकला। फलंदाज आपण पाहिलं तर संकेत पाटील बाद झाला, कुशाल पाटील आणि सोनल पाटील ही जोडी मैदानामध्ये दाखल झालेली आहे तोंडे टीम कडून। पुढचा बॉल तेजसचा शॉर्ट पिच होता, टोलवण्याची आवश्यकता होती मात्र थोडासा पुढे आला आणि बॉडीपासून या ठिकाणी दूर ठेवण्याचा प्रयत्न या ठिकाणी या तेजसचा होता आणि त्याच दरम्यान पंचांचा इशारा मात्र वाईटचा येत असताना पाहायला मिळाला। वाईटच्या अवंतरची धाव जोडली जाते धावसंख्येमध्ये। पहिल्या मॅचमध्ये सुद्धा असंच काहीसं पाहिलं होतं आपण, बिमर बॉलची धाव आली होती देवीचा पाडा टीमसाठी आणि तेच काहीशी या ठिकाणी आपण पाहायला मिळते तोंडे टीमच्या धावसंख्येमध्ये वाईटची धावसंख्या जोडली जाते पहिल्या क्रमांकाची। पुढचा बॉल सोनलसाठी तो ऑन साईडला खेळलेत मात्र शॉर्ट सिल्ली मेडानचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती आला, तोपर्यंत सिंगल झाली पूर्ण। एका धाब्याने धावपल पुढे सरकेल, धावपलकावर धावा लागले एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये 2 धाबा। एकीकडे आपण पाहतोय स्वर 11 वाबंजे टीम, ज्यांच्याकडे गेल्या 4-5 वर्षापासून एक अतिशय चांगली गोलंदाजीची फळी गोलंदाजीचा ताफा आपल्याला पाहायला मिळाला आहे आणि खऱ्या अर्थाने हा संघ सुद्धा चांगली कामगिरी करताना यावर्षी आपल्याला पाहायला मिळाला आहे। आणि त्याच संघासमोर काहीसा अनुभव कमी असताना सुद्धा जी काही सुरुवात लाभली आहे त्या सुरुवातीचा फायदा मात्र उठवण्याची सक्षम आहे तो मात्र तोंडे संघ। सोडून दिलाय बॉल मात्र मैदानावरती पंचांवरती कोणताही प्रभाव नाही, डॉट बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळते। कुशाल पाटील त्या दिशेने होते, त्यानंतर मात्र कोणतीही प्रकारची धाव जोडली जात नाही। धावसंख्या आपण पाहिली तर 1 गडी बाद 2 धाबा आतापर्यंत धावपलकावरती झालेल्या आहे। स्टार्ट कशा प्रकारचा असेल पहिल्या ओव्हरमध्ये, कारण पिवनचं षटक खूप महत्त्वाचं असणार आहे। त्या पिवनच्या षटकामध्ये क्षेत्ररक्षणाची मर्यादा असताना मात्र तुम्हाला फटकेबाजी करण्याची मुभा असते आणि त्याच षटकामध्ये ऑन साईडला हा बॉल आणि त्या दिशेने मात्र डीपमधला क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय, तोपर्यंत फक्त सिंगल झाली पूर्ण। दुसऱ्या धाबेचा या ठिकाणी कॉल दिला होता सोनलने, मात्र माघारी परतावलं कुशालने, कोणत्या प्रकारची तयारी नव्हती त्याची
आणि त्याच नंतर मात्र एक धाव अजूनही जोडली जाते धावसंख्येमध्ये. धावसंख्या चेंडू समाप्त झाले असताना पाहायला मिळते. आत्ता आपल्याला 5 चेंडू समाप्त झालेले आहेत आणि धावसंख्या फक्त 3ने सुरुवात केली आहे. इथं खरे तर सुरुवात आहे आतापर्यंत या मॅचमधली मिराज 11 दोस्ती स्पोर्ट तोने टीमची. सोनल पुन्हा एकदा स्ट्रायकिंग येईल. तेजसचा पुढचा बॉल अगदी आपण पाहिला तर ओव्हर पिच बॉल होता. काहीशा वेगळ्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केला. पॅडोसिप मारायचा होता मात्र बॉल अगदी थोडासा टच झाल्यानंतर आपण पाहिलं तर ऑन साईडला शॉट स्क्वेअर लेगला गेला आणि त्यानंतर मात्र एक धाव जोडली तर त्या धावसंख्येमध्ये एका षटकाची अंतिम धावसंख्या जोडली ती मात्र एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये फक्त 4 धावा. अगदी आपण पाहिलं तर व्यासपीठाच्या समोर A1 कट्टा ग्रुप तोंडरे यांच्या वतीने एक स्टँड आपण पाहतोय. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय अगदी माजी पनवेल महानगरपालिका नगरसेविका सौभाग्यवती उज्ज्वलाताई विजय पाटील स्टँड आणि त्यानंतर आपण पाहिलं तर एक स्टँड अगदी आपण डाव्या बाजूला पाहतोय व्यासपीठाच्या मान्य श्री अतुल शेठ बालाराम पाटील बादल टिट्यू ग्रुप स्टँड आणि त्यानंतर मात्र मान्य श्री वासुदेव शेठ आलूराम पाटील स्टँड माजी सरपंच यांचा आपण स्टँडमध्ये 4 स्टँड आतापर्यंत या स्पर्धेसाठी आणि ग्रामीण स्पर्धेमध्ये फार कमी वेळेला पाहायला मिळतात की कोणत्या स्पर्धेमध्ये अशा प्रकारचे स्टँड उपलब्ध असतात. तर त्यांचे स्वतःचे स्टँड आहेत आणि तरीसुद्धा एक वेगळी संकल्पना त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली आहे की हे स्टँड उपलब्ध करून दिले अगदी आरामात प्रेक्षकांना बसून मॅचचा आनंद घेताना आपल्याला पाहायला मिळतात. अक्षय खैरे गोलंदाजीच्या मार्गवर मारायचा होता बॉल मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. अजून एक डॉट बॉल जातोय. सोनलचा फार चांगला प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी आपण पाहिलं तर समोरच्या दिशेने त्यांना खेळायचा होता गॅपशा शोधायचा होता आणि त्याच नंतर मात्र हा डॉट बॉल येत असताना आपल्याला पाहायला मिळाला आहे. अगदी आपण पाहिलं तर 7 बॉलवरती 4 धावा आत्तापर्यंत जमवण्यामध्ये यशस्वी ठरला तोंडरे संघ. त्यांच्याकडे अनुभव फार कमी आहे मात्र त्यांची सुरुवात कशा प्रकारे या मॅचमध्ये होणार आहे ते आपल्याला पाहावं लागणार आहे. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला त्याच दरम्यान अजून एक डॉट बॉलची सांगता पाहायला मिळाली आहे. अक्षय खरीला खऱ्या अर्थाने लय भेटली आहे मी म्हणेन या मैदानामध्ये. कारण आल्या मात्र लगातार 2 बॉल वाईट फेकलं आणि तेही सुद्धा आपण पाहिलं तर अगदी दुसऱ्याच बॉलवरती जो फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेला आहे आणि अशा फलंदाजाला मात्र रोखण्याची कामगिरी साधली आहे ती मात्र अक्षय खरेने. मात्र सोनलला इथून पुढे चांगली कामगिरी करावी लागेल. टीम मात्र फार कमी धावसंख्येमध्ये आपण पाहतो 5 बॉल त्यांनीही केलेत मात्र 2च धावा बनवल्या आहेत. ऑन साईडला इथे मात्र मारण्याचा प्रयत्न असफल जरी ठरला मात्र यावेळेस एक धाव जोडली जाते धावसंख्येमध्ये. एका धाब्याने धावफलक पुढे सरकेल धावफलकावर धावा लागतील त्या मात्र 1 गडी बाद 5 ही धावसंख्या. हीच काहीशी आवश्यकता पहिल्याच मॅचमध्ये देवीचा पाला टीमची होती. त्यानंतर आकाश पाटील आणि रोहन म्हात्रेने केलेला खेळ आपण पाहिलाच आहे आणि खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर कालच ज्यांनी 3रा क्रमांक नाईट स्पर्धेमध्ये ओलपच्या नाईट स्पर्धेत पटकावला त्याच संघाला पहिल्याच सामन्यामध्ये पराभूत व्हावं लागलं. कारण खेळाचं या ठिकाणी आपण वर्णन करूया त्यामध्ये बॅटिंग आणि बॉलिंगमध्ये एक शिस्तबद्ध मारा त्यांचा आपल्याला पाहायला मिळाला आणि म्हणूनच किर्याज हिरेबंद देवीचा पाला संघ पहिला सामना विजयी झालाय. पुढचा बॉल अक्षयचा ऑन साईडला पूल केलाय. पूल सक्सेसफुल झालाय आणि कुशालच्या बॅट मधून आलाय दमदार फटका षटकार. जाऊन पोहोचली आहे. जी गरज होती टीमला ती मात्र फटकेबाजी आता सुरुवात झाली आहे. खरं तर कुशालच्या बॅटमधून आलेल्या षटकाराने एका बाजूला सोनल अपयशी ठरत असताना त्याच्यासाठी सुद्धा जवळ पाटील यांनी प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक जरूर लावलं आहे. मात्र एका बाजूने कुशाल बॅटिंग चांगली करतोय. यावेळेस मैदानावरती धावसंख्या झाली आहे ती मात्र 11 धावा. पुढचा बॉल पुन्हा एकदा अक्षयचा कुशालसाठी. इथे मात्र लोअर पुलटाच बॉल होता. अगदी आपण पाहिलं तर वायडिश मेडॉनला चेंडू ट्रॅव्हल झाला. एक धाव जरूर जोडली तर ते धावसंख्येमध्ये एका धाब्याने धावफलक पुढे सरकेल तो मात्र 1 गडी बाद 12 या धावसंख्येवरती. दुहेरी अंकामध्ये धावसंख्या गेलेली तर आहेच मात्र अजून एक चेंडू शिल्लक असताना सोनलच्या बॅटमधून अजून एखादा फटका येईल का या अपेक्षेने मात्र तोंडरे टीम पाहत आहे. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतो अक्षय खरेने ज्या प्रकारची गोलंदाजी साधली आहे आपण पाहिलं तर 5 बॉलवरती 8 धावा दिलेल्या आहेत. पुढचा बॉल आणि शेवटचा बॉल या षटकामधला असेल. सामना करतोय पुन्हा एकदा सोनल. अक्षय टू सोनल. पुढचा बॉल यावेळी अलॉंग द कार्पेट खेळला हलक्या हाताने ढकलत असताना बॉलर समोरून हा बॉल ट्रॅव्हल झाला. त्याच दरम्यान दुसरीचा प्रयत्न कुशालचा होता का घाई इथे मात्र सोनलचा होता काय घाई केली इथे मात्र सोनलने. एस पंच तिसऱ्या पंचांकडे रेफर केलेला आहे 1 शॉटसाठी. हात लागलाय की बघायचं आहे. येस हात लागलाय की चेंडू लागलाय ते पाहायचं आहे.
यायचं आहे विशाल पाटील, आपण पाहायचं आहे. फलंदाज तर खूप दूरवर होता, मात्र बॉलर्सचा हात लागला की चेंडू लागला षष्ट्यानं, हे एक्झॅक्टली आपल्याला पाहायचं आहे. येस, आऊट आहे. बॉल हातामध्ये आहे आणि तोच हात षष्ट्यांवरती लागलेला आहे. सोनल बाद झाल्यानंतर मात्र इथे त्यांनी वैयक्तिक 4 धावा केल्या संघासाठी. नवीन फलंदाज मैदानामध्ये गीतेश आपल्या जाताना पाहायला मिळतो. 2 षटकांचा पर्याप्त खेळ समाप्त झालाय. धावसंख्येवर लागल्या धावसंख्या 13 धावा. निखिल पाटील गोलंदाजीच्या मार्गवर असणार आहे. 2 षटकांचा आपण विचार केला तर 6.5च्या सरासरीने फक्त 13 धावा दिलेल्या आहेत. निखिल आलाय गोलंदाजीला. गोलंदाजीच्या मार्गवर आपल्याला पाहायला मिळू शकेल. निखिल पाटील असणार आहे. तिसरं षटक खूप महत्त्वपूर्ण असणार आहे टीमसाठी, कारण आता मात्र क्षेत्रांशी मर्यादा या ठिकाणी नसणार आहे. 2 षटकं संपलेली आहेत पॉवर प्लेची. बॅट्समन गीतेश पोहोचलाय मैदानामध्ये, त्याला साथ देत असताना कुशल आपल्याला पाहायला मिळू शकेल. मात्र धावसंख्येचा विचार केला तर पहिल्या पॉवर प्लेच्या 2 षटकांमध्ये ही सर्वाधिक कमी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळू शकेल. इथे मात्र फक्त 13 धावसंख्या जोडले गेले 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. निखिलचं पुढचं षटक असणार आहे. समोर गीतेश पाहायला मिळू शकेल. शॉर्ट पिच बॉल आता चेंडू रीड केला नाही. चेंडूच्या मेरिटनुसार खेळ आपला होत नाही हे मैदानावरती पाहायला मिळालं आहे, कारण ज्या वेळेला चेंडू डिलिव्हर झाला थोडासा गती परिवर्तित करत असताना निखिल इथं मात्र गीतेशला बेट केला निखिलने आणि त्यानंतर हा बॉल डॉट गेलाय. डॉट बॉल अधिक पाहायला मिळाले या सामन्यामध्ये. खरं तर 13 धावसंख्या लागली आहे, त्यामध्ये एक षटकार सुद्धा पाहिला आहे आणि त्यानंतर सुद्धा थोडीशी बिकट अवस्था तोंडरे टीमची आपल्याला पाहायला मिळते. पुढचा बॉल टोलवला आहे जरूर, मात्र हाईट जास्त आहे मात्र लांबी कमी आणि त्या दरम्यान जज सुटला आहे. जीवन लांबले गीतेशला. धावा मिळतील 2 धावांशी संघ जाऊन पोहोचला तो मात्र 15 धावसंख्येवरती. या चुका टाळाव्या लागतील, कारण ह्याच चुका जरूर डगआउटमधून आवाज देऊ नका प्लीज, कारण हे आयोजकांचे नियम आहेत. कारण मागच्या 2 दिवसामध्ये 4 रात्रीमध्ये खऱ्या अर्थाने बऱ्याच संघांना पॅनल्टीला सामोरं जावं लागलेलं आहे, याची आपण दक्षता घ्या. 6:05 पहिला बॉल डिलिव्हर झाला होता. तिसरं षटक चालू आहे. या बॉलवरती त्याच प्रकारचा फटका. आता बॅटची काढा घेऊन इथे मात्र शॉर्ट थर्ड बँडला चेंडू ट्रॅव्हल झाला आहे. तिथे मात्र झेल पकडला जातोय. खेळ समाप्त होईल गीतेशचा. आणखीन एक सफलता मिळाली 3ऱ्या क्रमांकाची, ती मात्र टीम वावंजेला. रोहन पाटील आपल्याला पाहायला मिळू शकेल. एका बाजूला कुशाल मात्र नाश्ता केला आहे, त्याच्याकडे फार मोठी क्षमता आहे ती त्याने दाखवून दिली आहे आणि तरीसुद्धा त्याला मात्र अजूनही 3 बॉलवरती एकही संधी मिळाली नाही. 3 बॉल समाप्त झालेले आहे. धावसंख्या अगदी आपण पाहिलं तर 15 धावसंख्येवरती आहे. अजूनही 3 बॉल शिल्लक आहेत. एखादी पार्टनरशिप होईल का, कारण अशीच काहीशी आवश्यकता होती ती मात्र देवीच्या पारा टीमला. त्यांचे तर करा तर आपण पाहिलं तर 5 बॉलवरती 3 गडी बाद 0 धावसंख्या होती. त्यानंतर ती पार्टनरशिप केली दोघांनी आणि अगदी धावफलक 67 धावसंख्येवरती नेमून ठेवला होता. आणि अशा परिस्थितीमध्ये फलंदाजी करत असताना इथे मात्र रोहन कुशालला साथ देईल का. पुढचा बॉल निखिलचा शॉर्ट पिच बॉल होता. त्या बॉलवरती कोणताही फटका कन्व्हर्ट करता आला नाही. डॉट बॉल भरपूर येत आहेत. जेवढे डॉट बॉल येतील ना तेवढा प्रेशर मात्र तोंडरे टीमवर असेल. त्यांना जरूर या ठिकाणी आपण पाहिलं तर खऱ्या अर्थाने एक अनुभव घेऊन जायचा आहे मैदानातून. तो अनुभव घेऊन जात असताना मॅचमध्ये मात्र संघर्ष आपला चांगला राहील, इथून दक्षता घ्यायला पाहिजे. आणि चांगले या ठिकाणी धावसंख्या उभारत असताना वावाची टीमसमोर एक चांगलं टार्गेट सेट करण्याची त्यांना आवश्यकता आहे. तिथून मात्र चांगली फलंदाजी त्यांना आवश्यकता असताना हा बॉल मात्र शॉर्ट पिचला ढकलून काढला पाहायचं आपल्याला. सेलिम या ठिकाणी मात्र मेडाऊनचा क्षेत्रशी चेंडूवरती आला, त्याने चेंडू फेकला. त्याच दरम्यान धावा आल्या 2. जरूर एक तोंडरे संघ आपण पाहतोय. परिसाई 11 तोंडरे टीम
अगदी आपण पाहिलं तर सुपर 12ला पोहोचलाय संघ. अगदी प्रत्येक स्पर्धेमध्ये पाहिल्यानंतर या संघाचं कौतुक करणं गरजेचं आहे. प्रत्येक स्पर्धेमध्ये हा संघ मी पहिल्यांदाच म्हटलं होतं, सुपर 12 असेल, सुपर 6 असेल, सुपर 8 असेल, अशा स्पर्धामध्ये या ठिकाणी फेऱ्या गाठताना आपल्याला पाहायला मिळालं आहे. पहिल्या दुसऱ्या सामन्यामध्ये हा संघ कधीच पराभूत होत नाही, कारण त्यांचा समतोल संघ यावर्षी त्यांनी उपस्थित केला आणि तशाच प्रकारचा संघ इथे सुद्धा त्यांना उपस्थित करायचा आहे. स्मराज शिरेबान असतो तिसपड तोंडरे टीमला. जरूर नक्कीच मचिन जाता, कारण मला ती गोष्ट सकाळी समजली काही संघांकडून की अशा प्रकारचा प्रकार घडला. मी पाहिला सुद्धा प्रकार, अतिशय चुकीचा प्रकार होता. कारण मित्रांनो, आपण एक साथीने खेळत असतो, वर्षात आपल्या 4-4, 5-5 मॅच एक सोबत होत असतात, अतिशय चांगले मैत्रीपूर्ण संबंध आपले आहेत. आज भिवंडीचा खेळाडू इथे आला ना तरी तो सहजपणे आपल्या घरातून जेवण खाऊन जाऊ शकतो. एवढे चांगले संबंध आपले असताना अगदी समोरासमोरील संघ टी शर्ट वगैरे काढून जल्लोष साजरा करतात, नाही, चुकीची गोष्ट आहे मित्रांनो. असं काही करू नका. या स्पर्धेमध्ये कोणी जरी असं करताना दिसला ना तर या स्पर्धेमधून त्या संघाला बाद केलाच जाईल. मात्र कधी इथे या मैदानावरती त्या संघाला या ठिकाणी एंट्री दिला जाणार नाही, याची आपण दक्षता घ्या. पाणी घेऊन जा लगेचच. खूप निंदनीय प्रकार होता तुमचा. ॲग्रेशन, तुमचा जल्लोष हे तर आहेच, मात्र टी शर्ट काढून ते दिवस गेले आता मित्रांनो. स्टंप घेऊन नाचायचं, एकामेकांसमोर नाचून दाखव, ते दिवस गेले आता. आता मैत्रीपूर्ण लढती खेळताना आपल्याला पाहायला मिळतात संघ. आपण पाहिलं तर बऱ्याच टीम एकमेकांशी अगदी हित संबंध, एकमेकांसाठी आयकॉन सुद्धा देत असताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि अशा पद्धतीचं वर्तन जर झालं तर मात्र या स्पर्धेमध्ये त्यांना बाद केलंच जाईल. मात्र आता यापुढे त्या स्पर्धेमध्ये त्या संघाला घेतलं जाणार नाही, याची आपण दक्षता घ्या. पब्लिक बाहेर जल्लोष करू शकते, मात्र तुम्ही खेळाडू एक साथीने बऱ्याच वर्षे खेळत असतात. तुम्ही एका वर्षामध्ये 10-10 मॅच एकमेकांसमोर खेळत असतात. चांगला परिचय आपल्याला पाहायला मिळतो आणि तरीसुद्धा तुम्ही असं करत आहात. असं गैरवर्तन करू नका. सकाळी तो प्रकार मीही पाहिला, मात्र वाईट वाटतं त्या गोष्टीचं की एकमेकांसमोर आज एका ताटामध्ये जेवणारे खेळाडू आणि तुम्ही असे प्रकार करत आहात. हे खूप निंदनीय, चुकीचं आहे. असं काही करू नका या मैदानावरती. कोणताही आयोजक त्यासाठी स्पर्धा आयोजन करत नसतो. कोणत्याही आयोजकाला वाटत असतं की शिस्तप्रिय आयोजन आणि शिस्तप्रिय सामने प्रेक्षकांसमोर एक आदर्श आपण घ्यावा, अशा प्रकारचे सामने व्हावेची इच्छा असते. कारण मोठमोठे खेळाडू पहा तुम्ही, आकाश तारेकर पहा किंवा उस्मानला पहा, कधीही ते जास्त जल्लोष करताना आपल्याला पाहायला मिळत नाही. कारण त्यांना माहीत आहे आपण जो आदर्श दिला आहे तो इतर खेळाडू आपला आदर्श आपला पुढे घेताना आपल्याला पाहायला मिळतात आणि त्याचमुळे अशा खेळाडूंकडून कधीही गैरवर्तनाची अपेक्षा आपण करत नाहीत. विनीत पाटील आलेला आहेत तर गोलंदाजीच्या मार्गवर. काय बोलता? स्टार 11 आपल्याला पाहायला मिळतं. वावंज संघ इथे मात्र खेळत असताना चौथा गोलंदाजाचा वापर केला गेलाय. पहिल्यांदा आपल्याला पाहायला मिळू शकते. या बॉलला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने काय अप्परकटचा हा फटका लगावलाय. फलंदाज रोहनच्या बॅट मधून अगदी आपण पाहिलं तर कौतुक करण्यासारखा हा फटका टोलवलाय. षटकार. त्याने धावा दिल्या फक्त 4 आणि अक्षय करेने धावा दिल्या 9 धावा. प्रत्येक षटक आपण पाहिलं ना तर खरोखर इकॉनॉमिकल षटक का असतं त्याचं प्रदर्शन आपल्या वावंजे टीम कडून पाहायला मिळालंय. मात्र प्रति हल्ले कुशालला चढवावे लागते, रोहनला चढवावे लागते, तरी धावसंख्या टार्गेट सेट करणारी धावसंख्या पाहायला मिळू शकेल. अजून एक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. रोहन काहीसा या ठिकाणी पंचांकडे दाद मागतोय की वाईट आहे की काय, मात्र तसं काही घडलं नाही मैदानामध्ये. अगदी सक्षम पंच आपल्याला पाहायला मिळतात. पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात पंच. रमेशजी म्हात्रे आपल्या सागावचे आणि त्याच दरम्यान पुन्हा एकदा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाला आहे. कमबॅक केले खरं तर विनीतने आणि त्यानंतर मात्र धावसंख्येला रोख लागलो. धावसंख्या स्थिमित ठेवले 25 धावसंख्येवरती. दुसऱ्या बाजूने रतन मानेरकर आपल्याला पाहायला मिळतात पालेगाव अंबरनाथ तिथून आणि त्यानंतर रमेश म्हात्रे सागाव डोंबिवली, 2 पंतांची जोडी. तो चलिए राकेश पाटिल और रोशन पाटिल
गुजारिश करना चाहेंगे टोनरे आइए वीआईपी डैश में तशरीफ रखिए, स्वागत है आपका। और बहुत बढ़िया देखिए हमारा ड्राइव करते हुए सिंगल आसानी से आगे का दूसरा के लिए पर जाएंगे नए 1 रनों के साथ है। फिर से एक बार राकेश पाटिल, रोशन पाटिल आइए तशरीफ रखिए और बात करेंगे संतोष सर। अगला मैच देखिए यहाँ पर जय हनुमान ओला पर, उसके साथ है स्वर्गीय निरावंती मात्रे। देखिए बात करेंगे कन्नौ 11 पिसारवे टीम है। दोनों कप्तान तैयार रहिए, इनिंग ब्रेक में टॉस किया जाएगा। लास्ट टू गो, शेवटचा बॉल शिल्लक आहे। शेवटच्या बॉलवरती किती धावांचं या ठिकाणी योगदान येईल ते पाहावं लागेल। 4 षटकांचा आता मात्र हा शेवटचा बॉल असेल। या बॉलवरती कोणत्या प्रकारची धाव नाही। तो चलिए नावड़े गांव के रवि दादा मात्रे आपसे गुजारिश करना चाहेंगे। रवि दादा मात्रे आइए, आपका स्वागत है। जरूर आपण मैदानावर पाहू शकाल फ्लड लाईट्स चालू झालेले आहे। अगदी आपण पाहिले तर दुसऱ्या सामन्यामध्ये 4 षटकं समाप्ती झाली आहे आणि 4 षटकांनंतर इथे मात्र फ्लड लाईट्स मैदानामध्ये आत्ता मात्र कैटची नाईटची स्पर्धा खऱ्या अर्थाने चालू झालेली आहे। आणि खऱ्या अर्थाने आपण पाहू शकाल जर्मन वलभ विपक्षा स्वर्गीय निरावंती मात्रे कन्नौ 11 पिसारवे टीमला विनंती असेल आपण टॉससाठी, या पहिला आमचा ऑफिशियल कॉल आपल्याला असणार आहे। कारण इनिंग संपल्यानंतर आपण टॉस करणार आहोत। जो संघ उपस्थित असेल त्या संघाला मात्र टॉस दिला जाईल याची आपण नोंद घ्या। पिसारवे आणि वलभ संघ दोन्ही संघांनी 1 षटकानंतर लगेच टॉससाठी यायचं आहे। धावसंख्या रोखली ती मात्र 26 धावसंख्येवरती 4 षटकं समाप्त झालेली आहेत। इनिंग ब्रेक में देखिए बात करेंगे दोनों कप्तान साहब को तैयार रहना होगा। राहुल आले गोलंदाजीला, पहिलाच बॉल वाईट फेकलाय। अवंतरच्या धावा आणि त्यानंतर फटक्यांच्या धावा या 6 बॉलवरती नशीब आजमावताना आपल्याला पाहायला मिळेल। स्मिरांश 11 दोस्ती ग्रुप दोस्ती स्पोर्ट तोंडरे संघ। राहुल गोलंदाजीला आलेला आहे। राहुलची गोलंदाजी आपण पाहतो त्याच्या दरम्यान वाईटचा पंचांचा पहिल्याच बॉलवरती इशारा आला। 6 बॉल अजूनही शिल्लक आहेत। 6 बॉलवरती कुशाल आणि रोहनच्या बॅटमधून किती धावा येतील? 27 धावसंख्येवरती संघ खेळतोय। पुढचा बॉल मिस्टामिंग स्ट्रोक आहे। झेल होण्याचा संभव, जर्सी क्रमांक 5 चेंडू खाली, झेल पकडला गेलाय। थँक्यू डीजे। मयूर आल्या फलंदाजीला, 5 बॉल अजूनही शिल्लक आहे। 27 धावसंख्येवरती संघ खेळतोय। पुढील सामना पिसारी विपक्ष वलप या 2 बल्लाढ्य टीममध्ये पाहायला मिळू शकेल। काही दिवसांपूर्वी आपण पाहिलं तर देवीच्या पाडा मैदानावरती बाईक जिंकणारा संघ खऱ्या अर्थाने खेळाडू पाहिला तर प्रवीण पाटील आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने आपण पाहू स्वर्गीय निरावंती मात्रे कन्नौ 11 पिसारवे टीम, ज्यांच्याकडे सुद्धा फलंदाजी गोलंदाजीचा खूप चांगला ताफा आपल्याला पाहायला मिळतो। एक बिग फाईट मॅच नंतरची आपल्याला जरूर पाहायला मिळेल। त्यापूर्वीचा हा थरार आपण अनुभवतोय पाहतोय। यावेळेस टीम तोंडरीची धावसंख्या आपण पाहिली तर 27 धावसंख्या झालेली आहे। पुढील षटक, पुढील चेंडू ऑन साईडला खेळायचा होता चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाही। वाईड बॉलचा पंचांचा इशारा आलाय। अवंतरच्या धावा तर येत आहेत, मात्र बॅटमधून आलेल्या धावांचा खऱ्या अर्थाने या ठिकाणी उणीवा आपल्याला पाहायला मिळतात। कारण या मॅचमध्ये खरं तर आपण पाहिलं तर आतापर्यंत 2 षटकार सुद्धा आलेले आहेत, मात्र 2 षटकार येऊन सुद्धा धावसंख्या स्थिमित आपल्याला पाहायला मिळते, ती मात्र 28 धावसंख्येवरती। यस, पिसारवे टीमचे आणि अंश 11 टीम संघाचे 11 टीमचे पॅकर्स नकुल पाटील पिसारवे यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती यावं। त्यांची उपस्थिती सुद्धा लाभलेली आहे या मैदानावरती। आयोजकांच्या वतीने आम्ही विनंती करत आहोत आपल्याला आपण व्यासपीठावरील मॅचचा आनंद आपण घ्यावा। धावाली 1 धावसंख्या झाली, ती मात्र 29 धावसंख्या। 35-40चा आकडा गाठू शकेल का हा प्रश्नचिन्ह जरूर आहे। मात्र अजूनही आपण पाहिलं तर 4 चेंडू बाकी असणार आहे। समोर मात्र या ठिकाणी आपण पाहतोय पुन्हा एकदा रोहनला त्याच्या माध्यमातून एक षटकार जरूर पाहिलाय, मात्र या वेळेला झेल होण्याची संधी दडवणार नाही आणि इथे मात्र झेल पकडत असताना अजून एक विकेट बाद होते तोंडे टीमची 29 धावसंख्येवर।
वल्लभ टीम आणि पिसारबे टीम. जय हनुमान वल्लभ विपक्ष स्वर्गीय निरावंती मात्रे कनब 11 पिसारबे टीम. दोन्ही कर्णधारांनी सज्ज राहायचं आहे. अगदी आपण शेवटचे काही क्षण या पूर्वार्धामध्ये बाकी आहेत. जसा पूर्वार्ध संपेल उत्तरार्धामध्ये इनिंग संपल्यानंतर लगेच आपण टॉस करून घेणार आहोत. स्पर्धेच्या नियमानुसार जो संघ उपस्थित असेल त्या संघाला टॉस दिली जाईल. जर पुढचा संघ उपस्थित नसेल तर राज पाटील राजासारखं व्यक्तिमत्व राज पाटील राजा या ठिकाणी आपण आहोत ते दाखवणार का? कारण या मैदानावरती त्या संघाला गरज आहे. 28 धावा फक्त झालेल्या आहेत. उर्वरित 3 चेंडू बाकी आहेत. उर्वरित 3 चेंडूवरती किमान 10 धावा जरी आल्या तरी फायटिंग टोटल आपण उभी करू शकताय. मात्र त्या स्थितीमध्ये आता मात्र फलंदाजी होईल का? राहुलवरती हल्ले चढवे जातील का? इथून पुढे पाहायचं आपल्याला. राज पाटील फलंदाजीला. फटका तर चांगला आहे मात्र अलॉंग द कार्पेट डीपमधला चतुरक्ष चेंडूवरती आलाय. कोणत्या प्रकारची चुकी नाही. अचूक टप्प्याने चेंडू फेकी केली आहे आणि त्यानंतर मात्र एक धाव जोडले गेले. धावसंख्येमध्ये धावसंख्या जाऊन पोहोचते ती मात्र 30 या धावसंख्येवर. 30 फॉर लॉस ऑफ 5 विकेट. 5 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये या 30 धावा जमवण्यासाठी खूप मेहनत करावी लागली टीमला. कारण टीमकडे अनुभव फारसा नाही. टीमची ही सुरुवात आहे. सुरुवातीची पहिले नाईटची ही स्पर्धा ते खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. मिरांश 11 दोस्ती स्पोर्टचा हा फटका मात्र जबरदस्ती या ठिकाणी टोलवला आहे फलंदाजाने आणि पार केला सीमा पार. षटकार. भोईर आले असतील तर त्यांनी व्यासपीठावरती यावं. आमच्या स्पर्धेचे संयोजक आयोजक बचिनदादा पाटील यांच्या वतीने त्यांना खास निमंत्रण आहे आमंत्रण आहे. या ठिकाणी आम्ही विनंती करत आहोत आपण व्यासपीठावर या मॅचचा आपण आनंद घ्यावा. सर्वच आपण खऱ्या पाहिलं तर आजी माजी खेळाडू सपोर्टर्स आले असतील वयस्कर कोणी असतील प्रेक्षक तर त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन मॅचचा आपण आनंद घ्यावा. षटकाराने धावसंख्या 36 वरती. पुढचा बॉल राहुलचा असणार आहे. या बॉलवरती चांगला फटका होता मात्र मिस्टामिंग स्ट्रोक अधिक उंची गाठली लांबी फार कमी आणि झेलचितचा या ठिकाणी फलंदाज 6व्या क्रमांकाचा बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतो. धावसंख्या सीमित राहिली आहे ती मात्र 36 या धावसंख्येवरती. खेळ मात्र या ठिकाणी सत्र समाप्त झालंय आणि 37 धावसंख्येची आवश्यकता असणार आहे येणाऱ्या सत्रामध्ये. स्टार 11 वावंज टीमला पुन्हा एकदा आपण जाऊया टॉस बॉक्समध्ये जिथे जोडले जातील आमचे समालोचक मित्र बाबूशा वल्लभ विपक्ष पिसारबे या टीमसाठी. सन्माननीय पाहुणे विकासजी पाटील साहेबांना विनंती आहे आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. वल्लभ विपक्ष पिसारबे या 2 टीममध्ये पाहुण्यांना आम्ही विनंती करत आहोत. दोन्ही कॅप्टन्सना त्यांच्या माध्यमातून शुभेच्छा तर देण्यात आलेल्या आहेत. GN 11 वल्लभ विपक्ष पिसारबे या 2 टीममध्ये टॉस केला जाईल. हेड अँड टेल टॉस केला जातोय. येस हेड इज अ टॉल. टॉस जिंकलेला आहे आपण वल्लभ टीमने आणि निर्णय काय असेल प्रथमतः डिसिजन पेंडिंगमध्ये राहील. मुलं आलं नाही आमची परंतु आयोजकांचा इशारा आहे की डिसिजन आपल्याला द्यावा लागेल. डिसिजन द्यावा लागेल. पहिल्या मॅचपासून आम्ही सांगत आहोत. बॅट फर्स्ट. येस बॅटिंग घेतलेली आहे त्यांनी. आपल्याला शुभेच्छा असतील. जाऊया जिथे पुन्हा एकदा जोडले जातील आमचे समालोचक मित्र बाबूशा यांच्या बरोबरीने आपण दुसरं सत्र पाहूया जिथे मॅच रंगते. तोंडरे विपक्ष टीम वावंजे. 2 संघांचा विचार केला तर दोन्हीकडे यंग ब्रिगेड भरपूर प्रमाणात आहे. धाबा झाले 36 आणि करायचे आहे 37 दुसऱ्या सत्रामध्ये. जाऊया जिथे जोडले जातील बाबूशा. तो चलिए बहुत बहुत शुक्रिया पर संतोष सर चलेंगे मुकाबले की तरफ फिर से एक बार. जहाँ पर 30 गेंद की 37 की जरूरत है. टारगेट इतना बड़ा नहीं है लेकिन कहते हैं ना मनुष्य के हौसले से ज़्यादा कोई बड़ा चीज़ हो ही नहीं सकते हैं. लीजिए थोड़ा सा मॉनिटर का आवाज़ नहीं तो बढ़ाइए यहाँ पर सामने का. अगर आगे का देखिए आवाज़ ठीक है तो फिर मॉनिटर का थोड़ा सा बढ़ाइए इस माइक पर. 30 गेंद की बात करेंगे 37 की जरूरत है.
और जहाँ पर टीम की बात करेंगे यहाँ पर स्टार 11 देखिए ऑन टीम में जहाँ पर हमारे नासिर भाई शेख देखिए देख सकते हैं, बाली भाई शेख स्क्रीन पर अजीम भाई देखिए बात करेंगे टीम के पैकर्स ओनर से नासिर भाई शेख का स्वागत है कि नया टीम देखिए यहाँ से कुछ एक्सपीरियंस खिलाड़ी हैं, कुछ युवा खिलाड़ी भी यहाँ पर से, लेकिन 230 फुट 20 टीम देखिए बात करेंगे। और ये टीम ने देखिए पहले ही बताई थी कप्तान टॉस के दौरान कि ना हम मुकाबला जीतना जानते हैं ना हारना चाहते हैं, लेकिन हम यहाँ से एक अच्छा टीम बनाना चाहते हैं। आने वाला साल, आने वाला समय, आने वाला वक्त के लिए यहाँ से, और देखते हैं यहाँ से क्या गेंदबाजी का बोलबाला चलेगा या इस मुकाबला को स्टार 11 स्वाउंटेड टीम है जो गेंदबाजों ने उनके झोली में डाल दिए। लगभग मुकाबला बात करेंगे यहाँ पर जहाँ पर 36 गेंद में आपके गेंदबाजों ने 36 रन लुटाया। जतिन इसका मतलब आपने मैच आपके मुट्ठी में दे दिए हैं, अब तय करना है बल्लेबाज को। 2 सलामी बल्लेबाज है इस वक्त मैदान पर है। किरण चुरमेकर भी देखिए यहाँ से आए हुए, उनका भी स्वागत है निश्चित रूप से। चलिए समय टाइमिंग देखिए यहाँ से ऑन हो जाएगा जैसे पहला गेंद गिरेगा और 20 मिनट में देखिए आपको यहाँ पर इनिंग कंप्लीट करना होगा। और 23 गेंद देखिए 37 की जरूरत है। और बैटर की बात करेंगे अक्षय पाटिल देखिए बात करेंगे यहाँ से कवर के ऊपर से खेला गया यहाँ पर गेंद डीप एक्स्ट्रा कवर देखिए जहां पर स्क्रीन हम देख सकते हैं एलईडी और उससे चुमता हुआ 4 रन। देखिए देखते हैं ये जोड़ी क्या कुछ रंग लेकर आता है। यहाँ से रोशन पाटिल देखिए गेंदबाजी करते हुए यहाँ से एक अनुभव एक्सपीरियंस है खिलाड़ी रोशन की बात करेंगे तो रोशन पाटिल की मैडन ओवर डालने का रिकॉर्ड से, हैट्रिक विकेट लेने का रिकॉर्ड से, गेंदबाज के अवार्ड से पाइक जीतने वाले गेंदबाज है रोशन पाटिल देखिए बात करेंगे। लेजेंड, एक लेजेंड कहूंगा मैं निश्चित रूप से, बड़ा लंबा समय का ये खिलाड़ी है। एक वक्त देखिए बात करेंगे विश्वा पाटिल, टोंट्री लीजिए, प्रशांत पाटिल लीजिए, अजय सागर, उस वक्त देखिए ये खिलाड़ी खेला करता था प्रमोद दादा पाटिल। लेकिन से क्या तेज तरह रफ्तार से जब 2013 में की गेंदबाजी देखा था पाले खुल के मैदान के अंदर से, पांच रन और उसके साथ साथ देखिए बात करेंगे चेहरे पे थोड़ा सा गेंद लगा है, सर पानी लेकर चाहिए। चलिए तेजी से पर मुझे लग रहा है आंखों के नीचे मैच देख रहे हैं, यहाँ से रिप्ले में देखेंगे शायद गेंद कहाँ हिट हुआ था, कहाँ टच हुआ था। अब बाहर रमेश माथुरी सर देखिए बात करेंगे, थोड़ी सी भाप देखिए गर्मी देते हुए यहाँ से आंखों पर देखिए यहाँ से गेंद। और रोशन की मैंने बात बताई, यहाँ पर एक अनुभव लेजेंड है खिलाड़ी है देखिए, रोशन खुद जाकर पहुंचे। थोड़ा रोशन के चेहरे पे भी हम देख सकते हैं चिंतित हैं, गेंदबाज जानते हैं वो सिर पे वार करते हैं लेकिन इस खिलाड़ी के ऊपर नहीं, उसके बल्लेबाजी के ऊपर। देखते हैं यहाँ पर जख्म कितना गहरा है, ये तो आने वाला वक्त ही बताएगा। पांच रन देखिए जहां से और अक्षय देखिए इस बार रहेंगे स्ट्राइक पर। ओ अक्षय के पल्ले से ऊंचाई तो लिए, लंबाई की कमी यहां से, क्या उनके चेहरे पर गेंद लगी थी, उससे भी देखिए बड़ा गलती। और थ्रो भी देखिए यहां से बच गए कि ना, होता है कोई बात नहीं, कंट्रोल थोड़ा सा देखिए बहुत जरूरी रहता है। कहते ना जो इंसान दत्तात्रेय पाटिल साहब की बात करेंगे, नावड़े खाओ यहाँ पर तशरीफ रखते हुए
तहे दिल से उनका भी स्वागत है यहाँ से। और दत्ता त्रिपाठी सब देखिए इस वक्त तशरीफ रखते हुए और उनके साथ की बात करेंगे बालाराम कुटारकर साहब है, उनका भी स्वागत है यहाँ से। इस बार स्विंग के साथ खेलना चाहते थे यहाँ पर मयूर मात्रा देखिए लगातार नॉन स्ट्राइक पर यहाँ पर सलाह दे रहे हैं यहाँ पर, क्योंकि मयूर के पास देखिए बात करेंगे ना बहुत अनुभव एक्सपीरियंस है, बहुत सालों से देखिए मैच खेलते आ रहे हैं। और अक्षय की बात करेंगे तो यहाँ से इनके पास भी देखिए अनुभव आ चुका है, लेकिन बहुत सारे मैचेस देखिए मयूर खेले हैं कई कठिन परिस्थितियों में। अक्षय लगातार देखिए बड़ा हिट खेलने जा रहे हैं। अक्षय के पास बात करेंगे ना मिडिल ऑर्डर का अच्छा अनुभव है, क्योंकि 2 साल पीछे जाइए जब मिडिल ऑर्डर में बल्लेबाजी के लिए आते थे, लेकिन जब सलामी बल्लेबाज नया खेल रहे थे हरकत करता है। और पहला ओवर का खेल समाप्त होने के साथ साथ टीम का स्कोर देखिए 8 रन बना है, लेकिन आने वाला देखिए 24 गेंद 29 की जरूरत है। ठीक है, गेंद देखिए यहाँ से 29 रन 8 रन बनाए यहाँ से। हाँ दोस्ती स्पोर्ट देखिए टोंड्रे और स्टार 11 देखिए वाउंजेट टीम है। और देखते हैं यहाँ से दूसरा मैच है और जहाँ से तीसरा मैच देखिए इसके बाद है जहाँ पर अजय ओलिव टीम देखिए टॉस जीतने के साथ साथ है बैटिंग लिए यहाँ से। बहुत बढ़िया देखिए यहाँ से जियान 11 ओलिव टीम है। जियान 11 ओलिव टीम देखिए टॉस दिशा टू फर्स्ट बैट है। सुर के निरावंती मात्रे कनो 11 देखिए बात करेंगे पिस्तारवे टीम है। और उसके बाद देखिए जो मुकाबला रहेगा व्हाइट का इशारा देखिए यहाँ से एसएमजी नावड़े और अमृत 11 की बात करेंगे नागझरी के बीच में मैच रहेगा। आज का देखिए बात करेंगे शाम का समय यहाँ पर सेकेंड मुकाबला चलता हुआ। और जहां पर देखिए बात करेंगे और एक देखिए यहाँ पर व्हाइट कैच एक्स्ट्रा से रन जाता हुआ यहाँ से। टारगेट देखिए पहले तो आपने बड़ा नहीं रखे हैं और उसके साथ साथ ये जो कुछ खराब गेंद है ना आपको मुश्किल में डाल सकती है। हाथ ठंड में बंद हो जाता है और दिमाग दबाव में। अभी भी देखिए बात करेंगे 2 वाइट गेंद के साथ साथ समीकरण बदल रहा है, लेकिन 24 गेंद करनी होगी यहाँ पर और 27 की जरूरत है। और फुल लेन देखिए यहाँ से एकदम से जड़ में रखते हुए यहाँ से ऑफ स्टॉम्प को यहाँ पर चीरते हुए देखिए विकेट कीपर के पास थोड़ी सी निराश देखिए यहाँ से दोस्ती स्पोर्ट टोंड्रे टीम। कोई बात नहीं यहाँ से दोस्तों, ये क्रिकेट है, क्रिकेट में होता रहता है। कल देखिए आपकी बात करेंगे सबसे बेहतर टीम है टच में जो टीम है इस सीजन में, और सुपर 12 में 6 गेंद पर 8 रन नहीं बना था व्हाइट का इशारा। और उसके बाद जो दृश्य था यहाँ पर मचिंद्र दादा पाटिल ने देखिए खास करके मैं जानकारी थी, अगर इस टूर्नामेंट में चेक करना चाहते हैं पर रनआउट के लिए चेक करना चाहते हैं, शायद वो जानकारी हम देना चाहेंगे प्रेक्षक पर कि अगर इस टूर्नामेंट में कोई टीम है जो वल्लभ नाइट में कल हुआ, शायद हम उम्मीद नहीं रखते हैं आगे जाकर ऐसा हो, तो अगर इस टूर्नामेंट में कोई टीम ऐसा किए खिलाड़ी मैच जीतने के बाद है कपड़ा उतारते हैं, नट आउट है बैटर्स, तो वो टीम को देखिए बात किया जाएगा और उसके साथ साथ कभी भी इस मैदान पर इस टूर्नामेंट में उन्हें एंट्री नहीं दिया जाएगा। होता है कभी कभी जोश में, लेकिन संदेश सर कहीं ऐसी चीज रहती है जोश के साथ साथ काफी कुछ आप गवा देते हो, इसलिए कहते हैं कंट्रोल हर चीज में जरूरी रहता है। नशा करो, नशे में भी कंट्रोल रहता है, एंजॉय करो, एंजॉय में भी कंट्रोल रहता है, ड्यूटी में भी हम जाते हैं उसमें भी कंट्रोल रहता है। 8, 10
12 घंटे ठीक है, कभी कैसा 16 घंटे भी ठीक है, कभी कैसा, लेकिन रेगुलर। तो चलिए यहां पर हवा में गेंद था यहां से, लेकिन शॉर्ट एक्स्ट्रा कवर पर कैच है। अब देखते हैं ये टारगेट क्या आसान बनेगा या कठिन बनेगा। पाटीलचा वासुदेव शेठ पाटीलचा सपोर्ट स्पर्धेला, मच्छिंद्र पाटील दादानं आयोजन केलंय क्रिकेट सामन्यांचा, यहाँ पर 22 गेंद देखिए 26 की जरूरत है। और ऐसा ये टारगेट देखिए अब क्या कठिन बनेगा। यहाँ से तेजिश मुकादम है, अनुभव खिलाड़ी हैं, उतरे मैदान पर यहाँ पर। और कहते ना किसी को कमजोर कभी मत समझना, और कोई भी टारगेट को अब छोटा मत समझना, क्योंकि 5 रुपया का पेन ना 5 लाख का चेक लिखता है। तो उसी तरह से ये टारगेट है, कुछ भी बन सकता है। यहाँ से कम मत मानिए, भला ही यहाँ पर टारगेट है 37-37 का है। समय के मामले में देखिए थोड़ा सा दोस्ती स्पोर्ट 100 टीम आपको ध्यान रखना होगा। अब समय के मामले में थोड़ा सा आगे निकल रहे हो, और एक्स्ट्रा गेंद के साथ साथ फिर एक अतिरिक्त फील्डर आपको लेना पड़ेगा। हम लगातार और लेट कट खेलते हुए यहाँ से ये स्नो फाल फाल बचे। यहाँ से अच्छा फील्डिंग यही काम करनी होगी। यहाँ से कई इतना छोटा सा टारगेट को बचाना जैसे सांप के मुंह से मेंढक को बचाना, इतना आसान नहीं रहता है। अजय पाटिल एक अनुभव गेंदबाज है। यहाँ से रोशन पाटिल भी देखिए अच्छा ओवर निकाल कर गए। 11 पर 1 अभी भी देखिए बात करेंगे 21 गेंद है, 26 की जरूरत है। और स्वीप देखिए यहां से खेलें, बैठक स्वीप और तेजिश मुकादम के बल्ले से आता हुआ 10 कदम 4 रन। चलिए डीजे थोड़ा सा मुझे लग रहा है ऑनलाइन लाइव में थोड़ा सा इको ज्यादा जा रहा है, थोड़ा सा इको कम कीजिए और आवाज थोड़ा सा खुल सकते हैं। अब 20 गेंद देखिए, अभी भी 22 की जरूरत है, अभी भी कुछ कहा नहीं जा सकता यहां से। जहां पर देखिए टीम का स्कोर जाकर पहुंचा है 15 रन से। अब तेजिश मुकादम क्या दिखाएंगे जिसका दम। यहां से फील्ड में थोड़ा सा बदलाव, समय 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 को फोकस कीजिए। यहाँ पर अजय पाटिल इस वक्त गेंदबाजी में तैयार है। वाइट देखिए एक्स्ट्रा, बहुत सारे देखिए एक्स्ट्रा रन खर्च करें इस ओवर में। अभी तक चौथा वाइट गेंद हो चुका है, जिसके कारण देखिए ओवर थोड़ा सा लंबा चलता हुआ, लेकिन टीम का स्कोर देखिए और आसान बनता हुआ 16 रन तक पहुंचा है। 20 गेंद अभी भी 21 की जरूरत है। जो इस ओवर में थोड़ा सा दबाव था ना, मैं कहूँगा वो दबाव अब निकल रहा है। 24 गेंद पर 29 की जरूरत थी, अब देखिए 20 गेंद 20 की जरूरत है। आपने जो 5 रनों की फासला थी ना किन और रनों के बीच में, अब उससे 5 वाइड से कंप्लीट कर दिए। कहते ना छोटी सी छेद बड़ी सी जहाज को डुबा सकती है। छोटा सा गलती भी आपने मुंबई में देखा होगा, जो हादसा हुआ था, न जाने कितनी की जान गंवानी पड़ी। तो उसी तरह से एक छोटी छोटी गलती आपको मैच से बाहर भी निकाल सकती है। और स्कोर देखिए जाकर पहुंचे यहाँ पर 18 रन से, और अभी भी देखिए 19 गेंद 19 की जरूरत है। थोड़ा मैच स्लो चलता हुआ यहाँ से, और क्राउड भी देखिए एकदम से शांत है यहाँ पर। और पहला मुकाबला क्या बना था भाई, 67 का टारगेट से जिस तरह से यहाँ पर क्रियांश इलेवन देखिए बात करेंगे, देवी जबड़ा टीम ने कमबैक दिलाया यहाँ। और वहां से देखिए यहाँ से जो टीम मुकाबला जीतेगा ना सेकेंड राउंड का, वो मुकाबला खेला जाएगा। लेकिन इस रेगुलर मैच के बाद है वो अक्षय पाटिल के बल्ले से, ना हम अमिताभ ना हम दिलीप कुमार, ना हम किसी हीरो के बच्चे, हम हैं सीधे साधे अक्षय चरण।
काम जॉब है, हर किसी के लिए अच्छी मौका है। शाम को आइए, थोड़ा मैच देखिए। लगभग तो देखिए बात करेंगे महाराष्ट्र की बात किया जाए तो 12 से पहले कोई बिस्तर पे जाता भी नहीं है, और शायद वो टाइमिंग रहती है 24 बना है, 18 की 13 की जरूरत है, और शायद उससे पहले देखिए यहाँ से मैच कंप्लीट हो रहे हैं। एक अच्छा देखिए सोने से पहले एक बढ़िया मैच ऑनलाइन भी आप देख कर जा सकते हो, लेकिन उसके साथ ऑन फील्ड चेहरा देखिए डगआउट पर आप देख सकते हो। यहाँ पर से कोच गुप्ते की वो चर्चा देखिए यहाँ पर चल रही है, आपस में रिलैक्स से देख रहे हैं यहाँ पर खिलाड़ी। मयूर थोड़ा सा देखिए उदास है, बल्ले से थोड़ा चाहते थे कुछ रन टीम के लिए, लेकिन कोई बात नहीं, अगर मुकाबला जीतते तो अगली मैच मोबिन भी देखिए टीम में है, लेकिन अभी भी देखिए मैच ये हारा नहीं है। दोस्ती स्पोर्ट 28 टीम है, कहते ना हार और घास कहीं भी पैदा हो सकता है, ये हर किसी को पता है। कल ओलंप नाइट में देखिए जहाँ पर 14 गेंद पर 16 नहीं निकलेश को बना, और वही बात करेंगे 28 टीम को 6 गेंद पर 8 नहीं बना, मुरबी को देखिए 12 में 15 नहीं बना फाइनल मैच में। ये दोस्तों क्रिकेट होती है। और अब देखिए बात करेंगे 18 गेंद 13 की जरूरत है, और ये जो बैटर है ना विकेट पर, मुझे नहीं लगता यहाँ पर उतना बड़ा गलती करेंगे। तेजस गेम को चला कर जाएंगे, और बैटर पहले फिसल गए भाई यहाँ पर, और जो 2 रनों की थोड़ी सी शंका थी ना, वो आशंका दूर होता हुआ 2 रन आता हुआ यहाँ से। थोड़ा सा कीच का देखिए बड़ा अच्छा इस्तेमाल करते हुए बैकफुट पर गए थे हल्के से, और फील्डिंग रिप्ले में आप देख सकते हो यहाँ पर हल्का से देखिए पैर पिछला, लेकिन उसके बाद देखिए नजरें नहीं हटी गेंद पर। तेजस मुकादम फिर से वापस देखिए रिप्ले दिखाए, थोड़ा सा डीप था यहाँ पर, मिड विकेट पर था गेंद, 1 रन आता हुआ। अब 16 गेंद देखिए यहाँ से 10 की जरूरत है। बड़ा इत्मीनान से देखिए अपना काम ले रहे हैं। अभी भी देखिए बात करेंगे यहाँ पर 16 गेंद 10 की जरूरत है। यहाँ से फील्ड में थोड़ा सा बदलाव किया जा रहा है यहाँ पर से। लकी ड्रॉ देखिए कूपन निकालते जाइए भाई यहाँ पर। एक मोटर बाइक के साथ 5 स्पोर्ट साइकिल व्हाइट का इजाफा देखिए यहाँ से। संगीता विकास पाटिल देखिए बात करेंगे चीन की तरफ से, खास करके लकी ड्रॉ, और सुनहरा मौका छोड़िए मत। तो चलिए 200 रुपया कूपन देखिए यहाँ से, खास कर इनका स्पेशल मोटर बाइक और 5 साइकिल भी देखिए। और किसे मोटर बाइक नहीं मिला तो साइकिल तो लेके जा सकते हैं भाई। और बड़ा अच्छा देखिए यहाँ पर सोच अच्छा, यहाँ पर मचिंदर दादा के टूर्नामेंट में हर साल है कुछ ना कुछ अलग रहता है। कहते ना जिंदगी में कुछ पाना है तो सिर्फ तरीका बदलो, इरादा नहीं। और थोड़ा सा वो चीज देखने को मिलता है यहाँ से, जहां पर 6 प्राइज है। ओ ये चले नो लुक शॉट, क्या मैच को फिनिश किया यहाँ पर अक्षय के अंदाज में यहाँ पर, क्योंकि अक्षय बात करेंगे ना यहाँ से 420 है खतरों के खिलाड़ी, और मैच को वाडा फिनिश किया। लेकिन पहले मैं गेंदबाज की तरफ जाना चाहूंगा, क्योंकि लो स्कोर था यहाँ से। जतिन गेंदबाजी के विषय में देखा जाएगी तो यहाँ पर से तो चलिए भला ही अक्षय ने यहाँ पर रन बनाए अच्छे, लेकिन तेजस मुकादम का मैंडेटरी पावर प्ले 4 रन एक सफलता, और उसके बाद अक्षय के साथ जाकर 8 रन जोड़े। यहाँ पर थोड़ा टोटल बड़ा होता तो अक्षय मैन ऑफ द मैच रहते थे निश्चित रूप से। अक्षय गेंदबाजी किए क्या, थोड़ा नजर घुमा लेते हैं। अक्षय खैरे गेंदबाज के थे, लेकिन से जो तेजस मुकादम का पहला मैंडेटरी पावर प्ले 4 रन एक सफलता। तो आइए तेजस मुकादम इस मैच के मैन ऑफ द मैच। नवड़े गांव के देखिए बात करेंगे आदरणीय दत्तात्रेय पाटिल साहब देखिए बात करेंगे, जिनका शुभ हाथों से मैन ऑफ द मैच का अवार्ड दिया जाएगा। साहब आइए, जहां पर सम्मान बॉक्स देखिए, जहां पर टॉर्च बॉक्स जहां सम्मान भी किया जाता है, टॉर्च है, और प्राइज डिस्ट्रीब्यूट देखिए बात करेंगे मैन ऑफ द मैच का अवार्ड है।
तेजेश मुकादम, तेजेश मुकादम देखिए यहाँ पर कई नए खिलाड़ी के साथ साथ है। नासिर भाई से बड़े खुश रहेंगे, बाली भाई से क्या, अजीम भाई देखिए टीम के पैकर देखिए यहाँ से आए थे। चलिए कूपन काटिए भाई यहाँ से 200 का कूपन है। लकी ड्रॉ में देखिए जहाँ पर बाइक है, उसके साथ देखिए बात करेंगे 5 स्पोर्ट्स साइकिल भी है और 6 प्राइज यहाँ पर आपको, और जिसे बाइक नहीं तो उसे स्पोर्ट्स साइकिल है। और ये चलिए मेडल के साथ साथ है तेजेश मुकादम को देखिए यहाँ से मिलता हुआ देखिए मैन ऑफ द मैच खास मेडल देखिए यहाँ से। तेजेश लगातार यहाँ से वाउंडर टीम आपको सेकेंड राउंड में पहुंचना होगा और 2 मैच के बाद है आपका मुकाबला आएगा। तो समय पर हार्ड लॉक दोस्ती स्पोर्ट्स है टोंडे टीम, अच्छी बात उन्होंने कप्तान ने किया था कि हम काफी कुछ सीख लेकर जाना चाहेंगे। तेजेश साई ट्रॉफी जिंकायच्या काय स्वप्न आहे, पहिला मॅच जिंकले, कॉंग्रेशन आहे, साई ट्रॉफी जिंकायच्या। ट्रॉफी बघा एकदम से बिग क्राउडच्या मैदान, विकेट कसं काय? विकेट चांगले आहे, बॉलिंग बॅटिंग दोन्ही